नमस्कार मंडळी, वेलकम टू श्रावीज किचन अँड ब्लॉग्स. तर ना आपण आज सगळ्यात सोपी आणि सर्वांच्या आवडीची, पाचक, पोटाला चांगली असणारी आणि विटॅमिन सीने परिपूर्ण अशी आवळ्याची सुपारी आणि आवळ्याची कँडी हे दोन्ही पदार्थ बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे आवळे छान धुवून घेतलेत आणि त्याला मस्तपैकी असं वाफवून घेतलेलं आहे. तर मी इथे ना साधारणतः 1/4 किलो आवळे घेतलेले आहेत. तर अशा छान कडा मोकळ्या होईपर्यंत त्यांना उकडून घ्यायचे. तुम्ही वाफवून घेतल्याच्यानंतर छान कडा मोकळ्या होऊ द्यायचे, त्याला थंड होऊ द्यायचे आणि त्याच्या सर्व भाग सुटे सुटे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी एक एक त्यातल्या बिया काढून घेते आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेऊन त्याचे छान तुकडे करून घ्यायचे. एक एक करून सगळ्यांच्या बिया काढून घेतल्यात. आणि ही ना पोटाला पचण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. तर ना आमच्याकडे काय, श्रावीच्या डॅडाला त्याची सुपारी आवडते आणि श्रावीला कँडी आवडते. तर त्या दोघांसाठी हे करणं चालू आहे माझं. कारण की मागच्या वेळेस जे मी बनवली तर ती कँडी 8 दिवसातच श्रावीने तिच्या डॅडाने संपवून टाकली. तर मी परत बनवते आणि ही बनवायला खूप सोपी आहे. फक्त वाळवण्यासाठी त्याला टाईम लागतो, म्हणून पावसाळ्याच्या आधी तुम्ही सुद्धा नक्की बनवून घ्या. कारण की एकदा पाऊस चालू झाला की मग ऊन नाही पडत. तर अशा छान मी अशा फोडी करून घेतलेल्या आहे. तर त्यातल्या अर्ध्या फोडी मी आपल्या कँडीसाठी आणि अर्ध्या फोडी सुपारीसाठी बाजूला काढून ठेवणार आहे. तर कँडीसाठी एकदम सोपं, काही नाही करायचं आहे. याच्यामध्ये मी ते अर्धी ते 1 वाटी साखर टाकली आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढी साखर टाका तुम्ही. आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचे आणि हे असंच रात्रभर झाकून ठेवून द्यायचे, जेणेकरून त्याचा पाक तयार होईल आणि या फोडी आहेत त्या पाकामध्ये छान मुरून राहतील. तर एवढी सोपी आहे आवळ्याची कँडी बनवणं. तर याला छानपैकी पाणी सुटेल. आता नंतर रात्रभर मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि याला झाकून ठेवायचं. तर हे रात्रभर असं झाकून ठेवायचं आणि आपण याला उद्या बघूया. तर आता आपण बनवूया आवळ्याची सुपारी. त्यासाठी ना तव्यावर मस्तपैकी बडीशोप, जिरं, इथं मी ओवा आणि मिरी घेतलेली आहे. हे सर्व साहित्य मस्तपैकी आपण तव्यावर हलकंसं रोस्ट करून घेऊया. छान भाजून घ्यायचं हे, त्याचा छान सुगंध सुटेपर्यंत. आणि ह्या मी सेपरेट ठेवलेल्या फोडी आहेत. तर या फोडी ना थोड्या मला मोठ्या वाटत्या सुपारीसाठी, तर मी ना याच्या छोटे छोटे तुकडे करून घेते. कारण की सुपारी आपण छोटी छोटीच खातो ना, तर याचे मी छोटे तुकडे करते. तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता, पण मी छोटे बारीक तुकडे करून घेते इथे. तोपर्यंत बाजूला आपला मसाला भाजून तयार आहे. यामध्ये सुद्धा आपण अर्धा चमचा लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे. तुम्ही लिंबू सत्वही टाकू शकता. सोबत मी काळं मीठ टाकलं याच्यामध्ये अर्धा चमचा, साधं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा. आणि आपला जो भाजलेला मसाला आहे त्याची अशी पूड करून घ्यायची मिक्सरमधून आणि ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची. छान चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचं याला. बघू शकता आपली आवळा सुपारीसुद्धा तयार आहे. तर एकाच वेळेस तुम्ही असं दोन्ही पदार्थ बनवू शकता. सोप्या रेसिपी आहेत दोन्ही पण. आता यालाही असंच ठेवणार आहे मी. हे बघा तुम्ही, दुसऱ्या दिवशी याला छान पाणी सुटले आणि त्या आपल्या आवळ्या कँडीच्या ज्या फोडी आहेत त्या मुरून घेतल्या त्याच्यामध्ये. आणि हे आहे आवळा सुपारी. तर याचं हे उरलेलं जे पाणी आहे त्याचं ते सिरप उरले, त्याचं तुम्ही आवळ्याचं ज्यूस करून पिऊ शकता. आणि आता मी ह्या ज्या फोडी आहे त्या वाळत घालणार आहे प्लेटमध्ये. तर याला साधारण 2-3 दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवलं ना की तुमच्या फोडी खायला तयार आहे. पण वाळता वाळता श्रावीने मध्येच याच्यातल्या बऱ्याचशा आवळा कँडी खाऊन घेतलेला आहे. तुम्हाला ते पुढे कळलंच, कारण की त्याची क्वांटिटी कमी झाली. आता हे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे काही झालेलं आहे आणि छानपैकी मस्त हे तिसरा दिवस आहे, बऱ्यापैकी वाळलेलं आहे. आणि आता मी या भरून ठेवणार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.